नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक कदम स्वागत करतो माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत मुंबईपासून थोड्याच अंतरावर आणि पालघरपासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या तांदुळवाडी किल्ल्याला. हा ट्रेक सोप्या ते मध्यम स्वरूपाच्या श्रेणीचा आहे. हा मान्सून ट्रेक असल्या कारणाने या ट्रेकमध्ये आम्हाला धबधबे आणि सुंदर असे धुक्यांच्या चादरी पाहायला मिळाल्या. किल्ल्याची इन्फॉर्मेशन ही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तांदुळवाडी किल्ल्याला भेट देण्यासाठी आपण पालघर स्टेशनला पोहोचलो. तिथूनच 2 मिनिटावर असलेल्या बस स्टँडवरून आपल्याला बस अवेलेबल आहेत. हे बस आपल्याला तांदुळवाडी गावात नेऊन सोडतात. किल्ल्याकडे जाणारी वाट ही ह्याच गावाच्या शाळेच्या बाजूने वर किल्ल्याकडे जाते. किल्ल्याकडे जाताना एक छोटासा बंधारा आपल्याला पाहायला मिळतो. तिथूनच पुढे गेल्यावर सहज किल्ल्याकडे जाणारी वाट आपल्याला जंगलाच्या दिशेने नेऊन सोडते. चालेल. आता आम्ही एका माळरानाजवळ येऊन पोचलो होतो. इथून तांदुळवाडीचा डोंगर एकदम स्पष्ट दिसत होता. वॉटरफॉल त्यावरून धुक्याच्या चादरी जात होत्या. ह्या माळरानातून बऱ्याच पायवाटा आहेत. काही पायवाट किल्ल्याच्या दिशेने जातात, काही गावकऱ्यांच्या शेताकडे, तर काही वॉटरफॉलच्या दिशेने. आणि इथूनच आम्हाला पाहायला मिळाला तांदुळवाडीचा धबधबा. अचानक पाऊस सुरू झाला. माळराना पुढे चढाई एकदम उभ्या प्रकारची बनते आणि पावसामुळे पाय टिकवून ठेवणे कठीणच बनते. 20 ते 30 मिनिटाच्या ट्रेक नंतर आम्ही या ठिकाणी पोहोचलो. आज किल्ल्यावर जोरदार हवा सुरू होती, त्यामुळे धुक्याच्या चादरी समोरून जाताना स्वर्गात असल्याचाच भास होत होता. खरंच आहे, आपला सह्याद्री आणि गड किल्ले स्वर्गापेक्षा कमी नाहीत, फक्त त्यांचे पावित्र्य जपता आले पाहिजे. तांदुळवाडी किल्ल्याच्या महादरवाजापर्यंत आम्ही पोहोचलो. आता तिथे फक्त दरवाजाच्या भिंती पाहायला मिळतात आणि त्या पण पडायला आल्या आहेत. आतमध्ये गेल्यावर किल्ल्याच्या पठारावर आपण पोहोचतो. भयानक पाऊस आणि जोरदार हवा पठारावर चालू होती. धुकं एवढं पसरलं होतं की खाली काय आहे हे देखील पाहता येत नव्हतं. किल्ल्याच्या तटबंदीवर बसताच पाण्याचे थेंब चपाचप चेहऱ्यावर बसत होते आणि हवेमुळे ते आगीच्या गोळ्याच्या वेगाने लागत होते. किल्ल्याच्या दुसऱ्या भागाकडे गेल्यावर पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात आणि एक मंदिर सुद्धा आहे, ज्यात शिवाजी महाराजांची छोटीशी मूर्ती स्थापित केलेली आहे. आता किल्ल्यावर फारच जोरात पाऊस पडायला सुरुवात झाली होती, म्हणून आम्ही खाली जायचे ठरवले. खाली जायचं. ज्या बाजूने आपण चढलो होतो त्याच्या विरुद्ध बाजूने आपण उतरू शकतो. म्हणजेच किल्ल्यावर जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. पण एक रस्ता फारच निसरडा आहे. किल्ला उंचीला फारसा उंच नसला तरी त्याची चढाई दमछाक करणारी आहे. सोबत पाण्याच्या बाटल्या न्यायला विसरू नका आणि उन्हाळ्यात हा ट्रेक शक्यतो टाळा. या किल्ल्याच्या माथ्यावरून आपल्याला आजूबाजूच्या डोंगर रांगा पाहता येतात. वैतरणा नदीचे खोरे देखील पाहता येते. या किल्ल्यावर कातळात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या आहेत. मध्यभागी एक लहान तळे आहे. जुन्या तटबंदीचे आणि दगडी बांधकामाचे अवशेष इथे पाहायला मिळतात. पाऊस आणि धुक्यामुळे आजूबाजूचा परिसर आम्हाला काही दिसला नाही.
पण याच किल्ल्याच्या माथ्यावरून कोहोज किल्ला, टकमक किल्ला आणि अशेरी किल्ला असे दृश्य दिसतात. या किल्ल्याचा उल्लेख इतिहासात फारसा नाही, त्यामुळे याचा इतिहासही फारसा प्रसिद्ध नाही. फक्त मुंबई सुरतच्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी याचा वापर होत असावा असे सांगण्यात येते. आणि मुंबईपासून जवळ असल्यामुळे हा ट्रेक वन डे ट्रेकसाठी खूपच चांगला आहे. तुम्ही पण तुमच्या मित्रांसोबत या किल्ल्याला भेट द्या. किल्ल्यावर कोणताही कचरा करू नका. सोबत आलेला कचरा परत सोबतच घेऊन जा आणि किल्ल्यांचे पावित्र्य राखा. भेटूया लवकरच सह्याद्रीच्या अजून एका दुसऱ्या किल्ल्याविषयी माहिती घेऊन. तोपर्यंत गुड बाय आणि जय शिवराय. जय हिंद.